आज आपण 155वा श्लोक पाहणार आहोत. श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 155वा श्लोक असा आहे. दिसेना जनी तेची शोधून पाहे. बरे पाहता गूज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना. जनी सर्व कोंदाटले ते कळेना. रामदास स्वामी आपल्याला या श्लोकातून ती आत्मवस्तू कशी प्राप्त करून घ्यायची याचं मार्गदर्शन करतायत. ते म्हणतात की दिसेना जनी तेची शोधून पाहे. या जगामध्ये आत्मवस्तू किंवा आत्मतत्व हे सगळीकडे भरून व्यापून शिवाय शिल्लक उरलेलं आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे हे आत्मतत्व आहे. चरामध्ये आहे, अचरामध्ये आहे. चराचर, चरा आचर असं म्हणजे सजीवांमध्येही आहे, निर्जीवांमध्येही आहे, स्थूलामध्येही आहे, सूक्ष्मामध्येही आहे. या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये नव्हे नव्हे विश्वामध्ये, नव्हे नव्हे ब्रह्मांडामध्ये, नव्हे नव्हे अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये हे आत्मतत्व व्यापून आहे. आणि या अनंत कोटी ब्रह्मांडांचा तो मालक आहे, चालक आहे आणि पालक आहे. तो याचा मालक असल्यामुळे सर्वांची सत्ता त्याच्या हातात आहे. तो याचा पालक असल्यामुळे सर्वांची काळजी घेणं, सर्वांना सांभाळणं हेही त्याच्या हातात आहे. आणि तो याचा चालक असल्यामुळे सर्वांना नियंत्रित करून, सर्वांना योग्य कर्मे देऊन, त्या त्या जीवाकडून ती कर्मे करून घेण्यामध्ये सुद्धा तो पटाईत आहे, वाकबगार आहे. असा हा आत्मा, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, ज्याला आपण भगवंत म्हणतो, त्यालाच रामदास स्वामी आत्मतत्व म्हणतात किंवा आत्मवस्तू म्हणतात. आता आपल्या डोळ्यांना जे काही दिसतं ते दृश्य जग दिसतं. परंतु या दृश्य जगामध्ये अदृश्य असणारी ही आत्मतत्वरूपी शक्ती किंवा हे आत्मतत्व किंवा ही आत्मवस्तू मात्र आपल्याला दिसू शकत नाही. आणि म्हणून इथे रामदास स्वामी पहिल्या ओळीमध्ये म्हणतायत, दिसेना जनी तेची शोधून पाहे. जनी म्हणजे या जगामध्ये किंवा या लोकामध्ये जे आपल्याला दिसत नाही असं हे आत्मतत्व, अशी ही आत्मवस्तू आपल्याला शोधायची आहे. आणि ती याच जगामध्ये शोधायची आहे. पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतात, बरे पाहता गूज तेथेची आहे. गूज म्हणजे रहस्य, गुप्त, गूढ. हे जे आत्मवस्तूबद्दलचं रहस्य आहे किंवा ही जी आत्मवस्तू गूढ आहे, अगम्य आहे, जी आपल्याला दिसू शकत नाही आणि ती इतकी सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे तर रामदास स्वामींनी दासबोधामध्ये या आत्मवस्तूच्या सूक्ष्मतेचं माप दिलेलं आहे.
ते म्हणतात आपल्या डोक्यावर असणाऱ्या केसाच्या टोकाचं 10,000 भाग जर केले किंवा 10,000 तुकडे जर केले तर त्यातला एक तुकडा इतकं हे सूक्ष्म आत्मतत्व असतं. आणि विशालांपेक्षा विशाल किती विशाल, तर हे संपूर्ण आकाश त्याने आपल्या कवेत घेतलेलं आहे. आपली जी पंचमहाभूतं आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ही त्या त्या क्रमाने वाढत जातात. पृथ्वीपेक्षा पाणी जास्त मोठं आहे, पाण्यापेक्षा अग्नी जास्त मोठा आहे, अग्नीपेक्षा वायू जास्त मोठा आहे, वायूपेक्षा आकाश जास्त मोठं आहे. आणि या आकाशाला देखील कवेत घेण्याचं सामर्थ्य त्या भगवंताचं आहे. म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म असणारा भगवंत तितकाच विशाल आहे आणि आकाशापेक्षाही मोठा आहे. म्हणून एक सुंदर अभंग इथे तुम्हाला सांगू इच्छितो. अणु रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. म्हणजे अणुरेणूंपेक्षाही लहान सूक्ष्म असणारा आणि आकाशापेक्षाही मोठा असणारा असा विशाल असा पांडुरंग. आणि तो पांडुरंग म्हणजेच मी आहे. कारण देव पहाया गेलो आणि देवची झालो अशी तुकाराम महाराजांची अवस्था झालेली असल्यामुळे तो सूक्ष्मातिसूक्ष्म असणारा आणि विशालापेक्षाही विशाल असणारा असा तो पांडुरंग, तोच मी झालो आहे असं ते म्हणतायत. आणि ते म्हणतात अणुरेणुया थोकडा, तुका आकाशा एवढा. हा तुकाराम महाराजच अणुरेणूंपेक्षा लहान आहे आणि आकाशापेक्षाही मोठा आहे. कारण का, मी आणि भगवंत वेगळा नाहीच ही भावना, आणि ती भावना येण्यासाठी तेवढ्या आपल्या मनाची सूक्ष्मता होण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि सद्गुरू काय करतात, आपली ही दृष्टी बदलतात. आज आपली दृष्टी जी फक्त स्थूल जगत किंवा दृश्य जगत बघू शकते, या दृष्टीला ते इतकं सूक्ष्मत्व देतात की आपली दृष्टी सूक्ष्म गोष्टी बघू लागते आणि सूक्ष्मातिसूक्ष्म असणारा परमात्मा त्या दृष्टीला दिसू लागतो. हा दृष्टीमधला होणारा बदल केवळ संतांच्या किंवा सद्गुरूंच्या कृपेमुळंच होऊ शकतो. ते आपल्या दृष्टीमध्ये एक प्रकारचं अंजन घालतात आणि आपली दृष्टी बदलून टाकतात. जी स्थूलामध्ये रमणारी दृष्टी आता आतल्या बाजूला वळवतात आणि सूक्ष्म असणारा परमात्मा जो आपल्या देहामध्ये सुद्धा आहे असा सूक्ष्म परमात्मा आपल्याला दाखवण्याचं कार्य हे सद्गुरू करतात. आणि म्हणून इथे रामदास स्वामी म्हणतात, दिसेना जनी तेची शोधूनी पाहे, बरे पाहता गूज तेथेच आहे. आपण जर सूक्ष्म दृष्टीने पाहायला गेलो तर या स्थूल असणाऱ्या जगामध्येच तो अत्यंत सूक्ष्म असणारा आत्मा किंवा आत्मवस्तू किंवा आत्मतत्व हे आपल्याला इथेच म्हणजे या दृश्य जगातच आढळून येते. तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात, करी घेऊनी जाता कदा आढळेना. जर आपण ही आत्मवस्तू हातात घ्यावी म्हटलं तर आपल्याला ती हातात घेता येत नाही. कारण ती इतकी सूक्ष्म आहे की आपल्या हातात असली तरी ती आपल्याला दिसणार नाही. मग हातातून नेली असं कसं म्हणणार आपण ना. आणि म्हणून इथे रामदास स्वामी म्हणतात की ही जी सूक्ष्म वस्तू आहे, आत्मवस्तू आहे किंवा हे जे आत्मतत्व आहे ते इतकं गूढ आणि इतकं सूक्ष्म आहे की ते हातात घ्यावं म्हटलं तर हातात येत नाही. कारण आपले हात तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि चौथ्या ओळीमध्ये म्हणतात, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. या लोकामध्येच या जगामध्येच ही आत्मवस्तू सगळीकडे कोंदाटली आहे. कोंदाटली आहे म्हणजे ठासून भरलेली आहे. सगळीकडे भरपूर प्रमाणामध्ये ओतप्रोत भरलेली आहे.
अशी ही आत्मवस्तू सगळीकडेच असल्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्वच कळत नाही किंवा आपल्या ते लक्षातच येत नाही. जसं समुद्राच्या किनारी वाळू अथांग पडलेली असते, त्यामुळे आपल्याला वाळूचं महत्त्व वाटत नाही. किंवा समुद्रामध्ये अथांग पाणी असतं, त्यामुळे त्या पाण्याचं आपल्याला महत्त्व वाटत नाही. म्हणजे जे अति प्रमाणात असतं किंवा जे सगळीकडेच भरलेलं असतं, जे सगळीकडे असतं त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. आणि जे अत्यंत कमी प्रमाणात असतं, आपल्याला अपेक्षेपेक्षा कमी असतं, त्याची मात्र आपल्याला गरज असते आणि म्हणून त्याचं महत्त्व आपल्याला पटतं. जगामध्ये भगवंत सगळीकडे भरलेला आहे, जनी सर्व कोंदाटलेला तो आहे, परंतु असं असूनसुद्धा तो आपल्या ध्यानात येत नाही, तो आपल्या लक्षात येत नाही. याची 2 कारणं इथे रामदास स्वामी सांगतायत की आपल्या इंद्रियांना दृश्य गोष्टी पाहण्याची, दृश्य गोष्टी ऐकण्याची आणि दृश्य गोष्टींना स्पर्श करण्याची सवय झालेली आहे. ती सवय आपल्याला मोडावी लागेल आणि इंद्रियांना आकलन न होणारी अशी आत्मवस्तू आपल्याला शोधून काढावी लागेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या दृष्टीमध्ये बदल करावा लागेल. दृष्टीमध्ये बदल करण्यासाठी आज जी आपली दृष्टी स्थूलाकडे धावते, तिला सूक्ष्माकडे धावण्याची सवय लावावी. आता हेच महाराज गोंदवलेकर महाराज किती सोप्या शब्दात सांगतात बघा. मनाला उलटं केलं की नाम होतं. मना त्याच्या उलटं नाम. म्हणून नाम काय करतं तर मनाला उलटं करतं. आज आपलं मन या दृश्य जगाविषयी, दृश्य गोष्टींविषयी चिंतन मनन करत असतं, कारण त्याला अदृश्याला पाहण्याची सवयच नाही आहे, अदृश्य जाणून घेण्याची सवयच नाही आहे. म्हणून या दृश्य गोष्टीमध्ये हरवून जाणाऱ्या मनाला उलटं करायचं असेल तर आपल्याला नाम घ्यावं लागेल. आणि नाम हे सूक्ष्म असल्यामुळे जितकं जास्तीत जास्त नाम आपण घेऊ, तितकं जास्तीत जास्त आपलं मन हे उलटं होतं. आणि मन उलटं होतं आणि बाहेर धावणारं मन आतमध्ये स्थिर होतं. आणि एकदा आतमध्येच ते स्थिर झालं की आतमध्ये डोकावू लागतं आणि आतच असणारा परमात्मा त्याला हळूहळू कालांतराने कळू लागतो. म्हणून मनाला उलटं करण्याची ही जी एक क्रिया आहे ती आपल्याला नामस्मरणाने साध्य करता येते. आणि म्हणून गुरूंनी दिलेलं नाम आपण सतत घेत गेलो तर आपलं मन आज जे बाहेर धावतं आहे ते उलटं होऊन आतमध्ये येईल. आणि आतमध्ये आलेलं मन आतमध्ये असणाऱ्या सूक्ष्म भगवंताकडे एकरूप होईल. आणि एकदा का ते आतमध्ये येऊन आतमधल्या भगवंतापाशी एकरूप व्हायला शिकलं की मग मात्र त्या मनाला बाहेर जा म्हटलं तरी ते जाणार नाही. अशा प्रकारे मन आपल्या ताब्यात येईल. आणि मन ताब्यात आलं की तो आत्मा किंवा ती आत्मवस्तू किंवा ते आत्मतत्व आपल्याला हळूहळू कळू लागेल. जीवनाचं रहस्य या शोधामध्येच साठवलेलं आहे. आणि म्हणून दृश्य वस्तूंच्या या जगात राहूनच आपल्याला अदृश्य असणाऱ्या आत्मवस्तूचा शोध घ्यायचा आहे. आणि यालाच परमार्थ करणे किंवा अध्यात्म जगणे असं म्हणतात. ही संशोधन करण्याची जी काही कला आहे किंवा ही काही विद्या आहे ती आपल्याला सद्गुरूंकडून किंवा संतांच्या सहवासातून प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून इथे सत्संगाचंही महत्त्व आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कोणतीही वस्तू जर आपण हाताळायची सवय लावली तर ती आपल्याला देहानेच हाताळता येते, परंतु सूक्ष्म असणारी आत्मवस्तू आपल्याला हातामध्ये कशी काय घेता येणार. आणि म्हणून ज्याने त्याने तिचा अनुभव घ्यायचा आहे. आणि अनुभव हा मनाने घ्यायचा आहे, अनुभव हा इंद्रियांनी घ्यायचा आहे. आणि मन आणि इंद्रियांनी जे काही प्राप्त होतं ते ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे. परंतु आज आपल्याला स्थूलातलं ज्ञान मिळवण्याची एक सवय लागलेली आहे इंद्रियांना आणि मनानं. ती आपल्याला वळवून किंवा बदलून
सूक्ष्म गोष्टींविषयी ज्ञान प्राप्त करून घेण्याची सवय लावायची आहे आणि सर्व ठिकाणी असलेलं, सर्व व्याप्त असलेलं हे आत्मतत्व इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे की ते अनुभवण्यासाठी आपल्या मनाला सुद्धा इतकं सूक्ष्म व्हावं लागेल, आपल्या दृष्टीला सुद्धा इतकं सूक्ष्म व्हावं लागेल, तेव्हा कुठे ती आपल्याला आत्मवस्तू कळू लागेल, दिसू लागेल, समजू लागेल. आणि याच्यासाठी आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता असते. सद्गुरू आपल्याला कृपा करून आपल्याला डोळ्यामध्ये अंजन घालतात आणि आपली दृष्टी पालटवतात. एकदा का सद्गुरूंच्या कृपेने आपली दृष्टी बदलली की आपल्याला सूक्ष्म असणारी, आतच असणारी, आपल्यातच असणारी आणि सर्वांमध्ये असणारी अशी ती आत्मवस्तू, आत्मतत्व कळू लागतं, दिसू लागतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.